हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे इन्स्टंट मंचुरियन भजे। तर यामध्ये मी मैदा किंवा कॉर्नफ्लोअर न वापरता झटपट कोबी मंचुरियन भजे बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी 1 किलोचा पत्ता गोबी घेतलेला आहे। छान आपण कापून घेऊया। मधातले पार्ट काढून टाकायचे आहे। तर मी अर्धा गोबी कट करून घेतलेला आहे। तर याला छान आपण बारीक चिरून घेऊया। वरच्या 2 ते 3 लेयर काढून टाकायचे आहे, जेणेकरून आपल्याला पत्ता गोबी धुवायचं काम पडणार नाही। त्याला छान जेवढे बारीक होईल तेवढे बारीक आपल्याला कापून घ्यायचे आहे। तुम्ही चॉपर मध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने छान पत्ता गोबी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर बघा, बारीक करून झालेली आहे। तर एका बाउल मध्ये आपण काढून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही, छान बारीक झालेली आहे। तर आणखीन क्वांटिटी कमी वाटत आहे, तर मी आणखीन घेतलेली आहे। कापून झालेली आहे। तर हे बाउल मध्ये काढून घेऊया पूर्ण। तुम्ही घेतलेला एक मोठा कांदा, तो छान बारीक चिरून घ्यायचा। चिरल्यानंतर आपल्याला हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचे पूर्ण लेयर्स मोकळे होतील। नंतर कांदा सुद्धा आपल्याला बाउल मध्ये टाकून घ्यायचा आहे। नंतर टाकायचं आहे आपल्याला आलं, लसूण आणि जिरं पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा जिरं, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ, आणि हे आपल्याला हाताने छान चोळून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे काही न टाकता आपल्याला छान कोबी हाताने चोळून घ्यायची आहे। बघा, नंतर मी टाकलेले आहे 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून आणि 1 मुठ्ठी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। नंतर टाकायचं आहे आपल्याला यामध्ये 2 चमचे सोया सॉस आणि 2 चमचे व्हिनेगर। याने छान टेस्ट येते आपल्या गोबी मंचुरियनला। सोप्या पद्धतीने घरीच आपण सहज करू शकतो हे गोबी मंचुरियन। तर बघा, सोया सॉस आणि व्हिनेगर छान एकजीव करून घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही, असंही खाऊ शकता, खूप टेस्टी लागते सॅलड म्हणून जेवणासोबत। छान मिक्स झालेला आहे। तर इथे मी घेतलेला आहे, तर मी इथे वापरत आहे इन्स्टंट मंचुरियन मसाला किंवा पकोडा मसाला। तर हे मी ॲग्रोव्हिजन मध्ये गेली होती नागपूरला, तेव्हा मी तिथे हे मसाला बघितला आणि तिथून मी मसाला आणलेला आहे। तुमच्याकडे जर हा मसाला नसेल किंवा मिळत नसेल तर तुम्ही सेम प्रमाणामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर घेऊन मंचुरियन बनवू शकता। तर मी त्याच मसाल्यापासून आज कोबी मंचुरियन बनवणार आहे। तर खूप सोपी आहे आणि झटपट सुद्धा होतात, आणि कॉर्नफ्लोअर मैदा सुद्धा आपल्याला टाकायची आवश्यकता नाही, आणि टेस्टी सुद्धा होतात ना। कलर याच्यामध्ये टाकायची आवश्यकता पडणार आहे आपल्याला। तर मला थोडं कमी वाटत आहे, तर मी आणखीन 1-2 चमचे टाकून घेत आहे। एकजीव करून घेऊया। तर बघा, मिक्स झालेलं आहे। तर हे साईडला ठेवून देऊया आणि तेल गरम करण्यासाठी ठेवूया गॅसवरती। तर बघा, तेल सुद्धा छान तापलेलं आहे। गोल मंचुरियन किंवा भाजी मंचुरियन सुद्धा करू शकता। तर तेल बघूया आपण तापलेलं आहे का। तर तेल याला छान तापलेलं हवं। पत्ता गोबीमध्ये पाणी जास्त असते, त्यामुळे आपल्याला तेल छान कडकडीत गरम हवं। आणि नंतर हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला पकोडे तळायचे आहे। तर बघा, गोल सुद्धा टाकू शकता आणि भजे सुद्धा टाकू शकता। तर मी तुम्हाला दोन्ही सुद्धा सांगणार आहे। तर बघा, एका वेळेस एकच भजा सोडायचा आहे, त्यामुळे छान गोल गोल तयार होतात, किंवा मग भज्यासारखे सुद्धा तळू शकतात। कशीही तळली तरी टेस्ट बदलणार नाही, छानच लागणार। तुम्हाला जर ग्रेव्हीसाठी बनवायचं असेल तर गोल बनवा, आणि असेच खायचे असतील तर भज्यासारखे बनवू शकता। माझ्या मुलांना तर हे कोबी मंचुरियन भजे खूप आवडले, आणि या मसाल्यापासून आपण फिश फ्राय, चिकन फ्राय करू शकतो किंवा तळू शकतो। तर मी पुढल्या वेळेस ॲग्रोव्हिजनला जाईन, तर तेव्हा मी जास्त पॉकेट घेऊन येईल। छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत गोबी मंचुरियन। तर बघा, किती मस्त सुरेख असा कलर आलेला आहे, आणि खायला तर खूप छान क्रंची आणि एकदम मस्त असे कुरकुरीत लागतात। कुरकुरीत तर लागतात, आणखीन चविष्ट सुद्धा लागतात। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात हे मंचुरियन। तर बघा, पहिली बॅच तळून झालेली आहे। आवाज ऐकून समजलेच असेल की मंचुरियन किती कुरकुरीत झालेले आहेत। तर बाकीचे मंचुरियन सुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया। तर बघा, बाकीचे मंचुरियन सुद्धा मी तळून घेतलेले आहे।
तर तुम्ही याला ग्रेव्ही मंचुरियनसुद्धा बनवू शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि असेही खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात. तर बघा संपूर्ण मंचुरियन मी तळून घेतलेले आहे. तर बघा खाऊन बघूया कसे झालेत. तर मस्त असे कुरकुरीत गोबी मंचुरियन तयार झालेले आहे. तर बघा तुम्ही आवाज ऐकून समजलेच असाल. तर कशी वाटली तुम्हाला इन्स्टंट मंचुरियनची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. धन्यवाद.